आणि यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। शिवडी कोर्टाने हे अटक वॉरंट जारी केलेला आहे। आत्ताची ही महत्त्वाची मोठी घडामोड आपण सध्या पाहतो आहोत। संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलेला आहे। मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने हे जामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्याचं समजतंय। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, काय नेमकी माहिती? मेधा किरीट सोमय्या यांच्यावरती अनेक वेळा टीका केली होती, त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे अशी प्रतिक्रिया दिली होती। प्रसारमाध्यमांसमोर तशी वक्तव्य केली होती। या संबंधित मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टामध्ये त्याच पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये संजय राऊत यांच्या विरोधामध्ये दावा दाखल केला होता। या दाव्यादरम्यान अनेक ज्या गोष्टी आहेत त्या मेधा सोमय्या यांच्या वकिलामार्फत सांगण्यात आल्या होत्या आणि शेवटी या प्रकरणी आता शिवडी कोर्टाने त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी केलेलं आहे। हे अटक वॉरंट जे आहे ते जामीनपात्र असल्यामुळे संजय राऊत यांना तात्काळ जामीन देखील मिळेल अशी देखील यामध्ये तरतूद आहे। पण संजय राऊत यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करणं ही त्यातल्या त्यात मोठी गोष्ट असल्यामुळे जे सध्या राजकीय घडामोडी करतायत आणि त्यावरून संजय राऊत यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी होणं यामुळे भविष्यात संजय राऊत यांच्या अडचणी फार वाढतील हे या अटक वॉरंटवरून स्पष्ट होत आहे। अजित, संजय राऊतांच्या वतीनं कोर्टात बाजू मांडली गेली होती का? काय नेमकं त्याबद्दल सांगताय? त्यांच्या वतीनं न्यायालयामध्ये बाजू मांडली गेली होती असं सांगितलं जात आहे। पण नेमकं मेधा सोमय्या यांनी कोणती मागणी केली होती आणि ज्या मागणीला अनुसरून शिवडी न्यायालयाने हे अटक वॉरंट जे आहे ते जारी केलेलं आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। थोड्याच वेळात या गोष्टीवर देखील स्पष्टता येईल। बिलकुल अजित, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये वाढ करणारी ही बातमी असंच म्हणावं लागेल। राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे, मात्र हे अटक वॉरंट जामीनपात्र आहे। त्यामुळे आता संजय राऊत यांची या संदर्भातली नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आताची ही अतिशय महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत। मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केलेला आहे। संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये काही प्रमाणात वाढ होणारी ही बातमी असंच म्हणावं लागेल। आताच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत। संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलेला आहे। या संदर्भातली माहिती आपल्याला आपले प्रतिनिधी अजित मांढरे काही वेळापूर्वी देत होते। शिवडी कोर्टाने या संदर्भातलं हे अटक वॉरंट जारी केलेलं आहे। मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून राऊतांच्या विरोधात शिवडी कोर्टाने हे जामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्याचं समोर येत आहे। या संदर्भात अजून संजय राऊत यांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही। सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली। सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर।